सर, आपले आयएमसी सदस्य श्री शर्माजी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा कार्यक्रम जो साजरा करत आहे राष्ट्रीय योग दिन, यामागची भूमिका काय आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आज युवक दिनानिमित्त भारत सरकारने संपूर्ण देशभर उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या उद्योजकता प्रेरणा या कार्यक्रमातून आपल्याला इथून काय घेऊन जायचं आहे? नोकरीच्या मागे लागून, नोकरी हे डबका आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी विशेष फार मोठी अशी प्रगती करता येत नाही। तुमचा दर महिन्याचा पगार ठरलेला आहे, थोड्या पगारात तुम्हाला सगळा संसाराचा गाडा चालवायचा आहे, परंतु या डबक्यात न राहता म्हणजे नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे हात बना, नोकरी देणारे हात बना। तुमच्या स्वतःच्या डोक्यातून काही प्रोजेक्ट असतील, काही कल्पना असतील, त्याला मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रोडक्शन कसं करता येईल, मोठ्या प्रमाणावर त्याचं कसं विस्तार करता येईल, त्या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी ध्येय वेळे व्हा। आणि स्वामी विवेकानंद तेच सांगतात की स्वप्न पहा, स्वप्न मोठी पहा, आणि स्वप्न अशी मोठी पहा की ज्या स्वप्नामुळे आपल्याला झोप येणार नाही, तर आपली झोप उडेल। म्हणजे मला जर स्वतःला उद्योग सुरू करायचा आहे तर माझ्या डोक्यात फक्त काय असलं पाहिजे, बस मी हा उद्योग कसा सुरू करतो, या उद्योगासाठी मला किती मेहनत घ्यावी लागेल, त्यात झोकून द्या, 100% झोकून द्या। आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं 100% देत नाही तोपर्यंत यश तुमच्यापासून कोसो लांब आहे। ज्या दिवशी तुम्ही तुमचं 100% झोकून 100% प्रयत्न करा, 100% स्वतःला झोकून द्या, त्या दिवशी यश तुमच्या समोर उभा आहे। आता आजची सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला आज आपल्या अवतीभोवती काय दिसते? आपल्या अवतीभोवती आपल्याला फार विचित्र अनुभव येतात, फार विचित्र अनुभव येतात। आपण सगळे विखुरलेले आहे। आपण सर्वांनी या परिस्थितीमध्ये एकत्रित येऊन संघटित होऊन काम करण्याची गरज आहे। एकामेकाचे पाय ओढण्यापेक्षा एकामेकाला मदत करून त्याला वर खेचा, खाली खेचण्यापेक्षा वर खेचण्याचं काम करा। स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं मला 100 युवक पाहिजे, पण दुर्दैव आहे की एवढ्या मोठ्या देशात त्यांना 100 युवकही मिळू नये। तर त्यांना 100 युवक भेटले असते, त्यांनी त्यांच्या स्वप्नातला भारत उभा केला असता आणि संपूर्ण जग बदलून टाकलं असतं। म्हणून आपण थोडंसं मोबाईलच्या नादी न लागता आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा, बरोबर ना? आपला अभ्यास करून आपलं जे इप्सित ध्येय आहे ते गाठा, आपल्या समोर जे आहे ते करत चाला। एक लक्षात ठेवा, आपल्या हाती काही नाही आहे, समोर परिस्थिती उद्या काय येईल, उद्या परिस्थिती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही। म्हणून आज तुमच्या समोर जे आहे ते करत चला, यशाचे मार्ग तुम्हाला आपोआप सापडत जातील। आज तुमच्या समोर काय अभ्यास आहे, प्रॅक्टिकल आहे, त्या गोष्टी करत चला। आज जे आहे ते करा, उद्या तुमचा आपोआप घडेल। पण आज जे तुमच्या समोर आहे ते जर तुम्ही नाही केलं तर तुमचा उद्याचं भविष्य चुकेल, उद्या तुमचं भविष्य नक्कीच चुकेल। म्हणून आज तुमच्या समोर जे ध्येय आहे ते कंप्लीट करा, आजचा टास्क आपण आज कंप्लीट करा। येणारा काळ तुमचा आहे। ITI म्हणजे गंमत नाही आहे, आपण सहज रस्त्यात जातो, आपण ITI करून आलो, आपल्याला त्याचं महत्व नाही आहे, परंतु देशाच्या उद्योग विकासात ITI एवढं मोलाचं योगदान कुणाचंही नाही। आता शर्मांनी सांगितलं की उद्योजक असलं पाहिजे, जे सुई बनते डॉक्टरची ते आपला ITI चा विद्यार्थी बनवते, सिव्हिल वाल्याचे जे इक्विपमेंट आहे ते आपला ITI चा विद्यार्थी बनवते, मेकॅनिकलचे इक्विपमेंट आपला ITI चा विद्यार्थी बनवते। मग आपण स्वतःला कमी समजू नका, फक्त तुमच्या डोक्यात सतत हे असलं पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे,
आणि तुमच्या हातात स्किल असलं पाहिजे. आजही नोकऱ्यांची कमी नाही. आणि हे जे आपल्या समोर मोठं चित्र उभं केलं रंगवले जाते की खूप मोठी स्पर्धा आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. हे स्पर्धेचं युग आहे. सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. स्पर्धाच नाही आहे. तुमच्या हातात जर स्किल असेल तर तुम्ही युनिक आहे. तुम्ही काय आहे? युनिक आहे. आणि युनिक साठी स्पर्धा नसते, कधीच नसते. जर एखाद्याच्या हातात एखादी मोनोपॉलीचं स्किल आहे तर त्यासाठी स्पर्धा हा विषय नाही आहे. स्पर्धा जगात कुठेच नाही. स्पर्धेचं चित्र आपण रंगवलेलं आहे. तुमच्या हातात स्किल असेल तुमच्यासाठी सगळे क्षेत्र ओपन आहे. आजही तुम्ही बाहेर गेला की आम्हाला प्लंबर पाहिजे, तुम्हाला भेटते का प्लंबर? पहा. तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे, भेटते काय? पहा. नाही भेटत. याचं कारण काय? स्किल. स्किल ज्याच्या हातात आहे तो सहजासहजी भेटत नाही. म्हणून आणि आपण सगळे काय आहे? आपण सगळे कौशल्याचे पुजारी आहे. आपल्या हातात स्किल असलं पाहिजे. आपल्या हातात काय असलं पाहिजे? स्किल असलं पाहिजे. ते स्किल जर तुमच्या हातात असेल तर तुमची कोणाशीही स्पर्धा होऊ शकत नाही. तुमच्यासाठी स्पर्धेमध्ये कोणीच नाही. तुम्ही युनिक आहे. त्याच्यामुळे स्पर्धा वगैरे हे सगळे भ्रम डोक्यातले काढून टाका. निर्भय बना. स्वामी विवेकानंदांची सगळ्यात महत्वाची शिक्षण काय आहे? निर्भय बनो. आणि निर्भय केव्हा बनू शकता? माणूस निर्भय केव्हा बनू शकतो? निर्भय माणूस तेव्हाच बनू शकतो जेव्हा त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान. आज ज्ञान मागे पडत नाही. त्याचं कारण काय? आपण सगळे त्या मोबाईलमध्ये गुंतलेलो आहे. ज्ञान राहिलं बाजूला. आपलं वाचन किती जण वाचन करतात रेग्युलर? सांगा तुम्ही. पेपर तरी वाचतो काय आपण? किंवा एखादं पुस्तक तरी वाचतो काय? वाचता? वाचन हे तुमच्या मेंदूची खुराक आहे. तुम्ही त्या मेंदूची खुराकच बंद केली. तुम्ही फक्त डोळ्याला खुराक देऊन राहिला. सर एक मिनिट बोलतो. बिलकुल. माझ्याकडे 12 वर्ष झाला मी टीव्ही पाहते. पुरी फॅमिली विचारून यायचे. 12 वर्ष टीव्हीला विषय दिसत माझ्याकडे. 12 वर्ष झाले पूर्ण. मोबाईलचं बी एकाच सर्वांकडे. पहा, हे यशस्वी उद्योगाचे गुण आहे. मला असं वाटत होतं की मी चुकून राहिलो का बोलताना काहीतरी, पण ते त्यांनी प्रूव्ह करून दिलं. तर काय आहे मित्रांनो, वाचन हे तुमच्या मेंदूची खुराक. आपण मेंदूला खुराक किती देतो? नाही देत. आपण डोळ्याला खुराक देतो. बरोबर? डोळ्याची खुराक मेंदूची खुराक आहे. खूप आपल्या मेंदूला ऍक्टिव्हेट करा. स्वामी विवेकानंदांना हेच अभिप्रेत होतं. राष्ट्रमाता माझी जोडणी काय केलं? काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं? घडवलं. कशाच्यामुळे घडवलं? वाचनामुळे घडवलं. रामायण, महाभारत, जे काय त्यावेळेस ग्रंथ असतील. बरोबर? आणि आपण काय करतो? आपण वाचनापासून कोसू लांब चालतो. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाचायचं असेल, जर तुम्हाला या जगात वाचायचं असेल तर तुम्ही वाचलंच पाहिजे. पण आपण वाचन पासून दूर गेलो. आपल्या प्रगतीची दारं आपण आपल्या हाताने बंद करून राहिलो, हे लक्षात घ्या. म्हणून जास्तीत जास्त चांगलं वाचन करा. चांगले पुस्तकं वाचा, चांगले ग्रंथ वाचा. खूप काही अवेलेबल आहे. खूप काही अवेलेबल आहे. पण जोपर्यंत आपण या गोष्टीचा अवलंब करणार नाही तोपर्यंत आपल्यासाठी प्रगतीचे दार उघडणार नाहीत. मला असं वाटतं की आपले प्रगतीचे दार उघडले पाहिजे. आपली प्रगती झाली पाहिजे. देशाची प्रगती होणं म्हणजे काय? आपण खूप गप्पा मारतो, देशाची प्रगती झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. पण आपली प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल ना. आपली प्रगती झाली, घराची प्रगती होईल, घराची प्रगती झाली, गावाची प्रगती होईल, गावाची प्रगती झाली, तालुक्याची. हा असा प्रगतीचा प्रवास हा असा. पण आपण आपली प्रगती सोडून देतो, देशाला प्रगती झाली पाहिजे. अरे बाबा, पहिले आपली प्रगती. आपली प्रगती म्हणजे देशाची प्रगती. हे जोपर्यंत तुमच्या मनावर बिंबत नाही तोपर्यंत काहीच. मग याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी चुल्या बावल्या आपल्याला बंद करावं लागतं. आपल्या स्वतः अमूलाग्र बदल घडून आणावं लागेल. आपल्याला कोणाजवळ गांभीर्य आहे? काही गांभीर्य नाही आहे आपल्याला कोणा गोष्टी. आपल्याला गांभीर्य येते फक्त 10 मिनिटापुरतं गांभीर्य येते, निघून जाते.
त्या गोष्टीचा सतत आपल्या डोक्यावर मारा ठेवा की आपल्याला आपली प्रगती करायची आहे, आपल्या घराची प्रगती करायची आहे. आपण इथे बसलो आहे बरोबर, आपण पंख्याखाली आहे. आपले आई वडील कुठे आहेत आता? मीही तुमच्यातलाच आहे, मी काही तुमच्यापासून फार वेगळा नाही आहे. कुठे आहेत आपले आई वडील? शेतात आहे, घाम घालून राहिले, कष्ट करून राहिले. कशासाठी करून राहिले? आपला पोरगा पंख्यात बसला पाहिजे याच्यासाठी ते कष्ट करून राहिले बरोबर. पण त्याच्या कष्टाचं सार्थक झालं पाहिजे याची जाणीव आपल्या मनात सतत असली पाहिजे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आपली प्रत्येक कृती अशी असली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या घरावर विपरीत परिणाम होणार नाही. तुमची प्रत्येक कृती कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या घरावर विपरीत परिणाम होणार नाही. हा झाला चारित्र्याचा भाग, जे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होतं चारित्र्य, जे जिजाऊ मासाहेबांनी चारित्र्य घडवलं छत्रपतींचं. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. आपण फक्त हार टाकणे, पूजा करणे, दीप प्रज्वलन करणे हे अभिप्रेत नाहीये. हा झाला फिजिकल भाग, त्यांच्याप्रती असलेला आदर. पण त्यांच्याप्रती असलेला आदर केव्हा वृद्धिंगत होईल? जेव्हा त्यांची शिकवण आपण आपल्या आचरणात आणू. हे थोडं सिरियसली घ्या, खरंच सिरियसली घ्या. आमच्यासाठी नका घेऊ, डायससाठी नका घेऊ, शिक्षकासाठी नका घेऊ, पण आपल्या आईवडिलांसाठी तरी सिरियसली घ्या. आपल्या आईवडिलांसाठी तरी सिरियसली घ्या. कोणीही असं नाही म्हटलं पाहिजे हा आमच्याचा मुलगा आहे, हा असा झाला. कोणीही म्हटलं पाहिजे नाही हा मुलगा यांचा मुलगा आहे. तर एवढी जाणीव बाळगा, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव बाळगा. जो पण, आणि ही कष्टाची जाणीव जर तुम्ही बाळगली तर असे ही जाणीव तुम्हाला काय करणार आहे? प्रगतीच्या शिखरावर नेणार आहे. कारण तुम्हाला जर तुमच्या आई वडिलांच्या प्रतिष्ठेची जाणीव आहे, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, तर तुमचं पाऊल चुकीच्या मार्गावर पडूच शकत नाही. आणि आपण हे जे काम, हे ज्या जयंत्या साजऱ्या करतो, मोठे मोठे दिन साजरे करतो, याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश हाच आहे की आपण सन्मार्गावर असलं पाहिजे, आपण चांगल्या मार्गावर असलं पाहिजे, आपलं चारित्र्य हे उत्तम असलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं चारित्र्य उत्तम राहील त्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ आपोआप येतील. सगळ्या गोष्टी आपोआप येतील. या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि आपल्या प्रगतीचे दार आपणच उघडे. परत तुम्हाला एकदा सांगतो, आपल्या हातात स्किल घ्या, नोकरीच्या मागे लागू नका, आपला स्वतःचा उद्योग उभारा, रोजगार निर्माण करा आणि लोकांना नोकऱ्या द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.